काय बाळू काय म्हणती शाली? काय नुसत्याची यार धरे आता काय आम्ही बी काय नुसते पॅसेंजर होच गेलो फुकट. नगर भिंगार आणि राव आमचं काय व्हायना कशात काय नाही राव चेअरमन. चेअरमन हा? आमचं जाऊन द्या. सुजाताबाई काय म्हणती ते सांगा. आता मुद्द्यावरच आले होणार रे का काय म्हणायचे सुजाताबाई? काहीतरी म्हणत असतानच ना होय. काहीतरी आता बोलणं भेटणं होतच असं. काय झालंय पाखरू अजून काय जाळ्यात येईना. तुम्ही जाळ तसं टाकून राहिले. काय झालंय बरं का पाखराचा जरा तिच्या नवऱ्यात जीव गुतलाय. आणि तुम्हाला सांगू का ज्या बाईचा नवऱ्यात ज्यादा जीव आहे ती पाखरू लवकर गळाला लागत नाही. अहो मग सोपं आहे ना. काय नवरा हटवा आणि पाखरू गुतवा. असं काहीतरी चेअरमन तुम्ही करा की ते पाखरू तिच्या नवऱ्यापासून दूर झालं पाहिजे. आपल्याकडे युक्तीला काही कमी आहे का? नाही. एकशे बडकर एक प्लॅन. तर असं करावं लागेल. असा प्लॅन करतो की पाखराने तिच्या नवऱ्याने एकमेकाचं तोंड बी नाही पाहिलं पाहिजे. काय बोलता? हा. तुम्ही जायचं सुजाताबाईकडं. सुजाताबाईला म्हणायचं चेअरमनचं दुखतंय. चेअरमनचं दुखतंय म्हणजे चेअरमनच्या छातीत कळ आली. आता छातीत कळ आली चेअरमनची म्हणजे बाई घाबरून लटा लटा कापत पळत आणि येणार. पळत येणार माझ्याकडे काय करून काय नाही. बरं आलं का तुम्ही बाजूला थांबायचं. पाखरू आले म्हणायचे चेअरमनची छाती चोळा बरं का. बाई पुढचा मागचा विचार करणार नाही. बाई भोळी पाखरू आमचं भोळ जीव 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 शेवटी चेअरमन ती माझी छाती चोळायला लागली का श्यामा तू फोटो काढायचा. फोटोग्राफर कसा आहे? आहा म्हणूनच तुला काम दिलंय ते. आणि लगेच तिच्या नवऱ्याला टाकायचा म्हणजे दोघा संशय भांडणं वादविवाद आणि घटस्फोट. मग आपणच सुचवायचं टाका काडी मोड करून घटस्फोट घ्यायचा. दोघांना वकील आपण पुरवायचा. घटस्फोट झाला का पाखरू आहे तर आपल्या गळ्यात. काय नामी युक्ती आहे. लय भारी आयडिया राव. बरं मी आता इथंच बसतो. तुम्ही जा सुजाताबाईकडे आणि आणा सुजाताबाईला सांगा चेअरमनचं दुखत. लगेच पळा उठा. चला चल चेअरमन जाळ मुकुडा सोन्याचा तुकडा काळजामध्ये ठसला ग बाई काळजामध्ये ठसला काळजामध्ये. पहिल्यांदा झालं भाऊ. सुजाताबाई अयो काय झालं चेअरमन तुम्हाला? बाई छाती चोळा. बाई छाती चोळा चेअरमनची. वाटतं का बरं? नाही नाही आईला या मोबाईलची चार्जिंग आता संपायची होती. काय झालं श्याम? ती चार्जिंग संपली. अहो का मारतो चेअरमन? माझी इच्छा होती श्यामच्या कान पडीत आणायची. छाती चोळा तुम्ही छाती अहो गाडी बोलवा गाडी. छाती चोळा बाई. नाही वाटत बरं वाटतं. काय झालं सारखा काय झालं? छाती छाती चोळा चोळा चोळा. हा, हा. बाई तुम्ही चोळा छाती. क्लिअर छाती क्लिअर. काय झालं नाही क्लिअर झालं. कुठून आणलं डॉक्टर? अयो म्हणजे टायमाला चेअरमन बरं वाटतं ना आता? बरं वाटतंय आम्हाला. बरं झालं बाई. बरं वाटतंय एकदम. या आता बरं झालं गंठन भाऊजी आले तुम्ही. हा ना. याला घेऊन जा रे. जा सगळे हा जाऊ का मी पण? या आता काय. हा याला याची फी देऊन टाकू. अय बाळ्या त्या गांठ्याची फी देऊन त्याचा चांगला सत्कार करा. सगळा हिसकूट करून टाकलाय. काय करायचं आता? काय करायचं आता? काय नाही करायचं. संपलं सगळं. काय राहिलं? चेअरमन तुम्ही त्या पाखराचा नाद सोडून द्या. ते काय पाखरू तुमच्या जाळ्यात घावणार नाही. बाळ्या हा चेअरमन असा लगेच नाद सोडणाऱ्या खेळाडू सारखा नाही. चेअरमननी खूप मोठा प्लॅन केलेला आहे. आता काय करायचं? चेअरमन आता डायरेक्ट स्कूट करीत असतो. डायरेक्ट घटस्फोट येतोय. डायरेक्ट तिरड फाक काळी मोड. कसं काय शक्य आहे? आता असं डोकं लावलंय श्याम. हा. आमचा एक मित्र आहे वकील जगताप.
एक्सपर्ट घटस्फोट घेण्या डायरेक्ट खंडपीठातून माणूस पाठीलाय मी अयो. डायरेक्ट पिटिशन दाखल करायची सुजाता बाईला फसून गुपचूप मी सह्या घेतो हा कागदपत्रावर हा. आणि डायरेक्ट घटस्फोटाची नोटीसच पाठवून द्यायची तिच्या नवऱ्याला डायरेक्ट घटस्फोट येतो म्हणजे असं केलं दोघात गैरसमज त्याला बी वकील पुरवितो हा. आणि डायरेक्ट दोघांचं जुळूनच द्यायचं नाही आणि कोर्टातून घटस्फोट घडवून आणायचं कोर्टात उभा डायरेक्टच कोर्टात उभा करायचं आणि एकदा का दोघांचे घटस्फोट झाले झाले. का आपणच सल्ला रान द्यायचा मोकळं रान मोकळ कशाला एका बाई माणसाने असं आपल्या बाईनी एकटं राहलेलं चालतं. चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे. मग आपणच ऑफर द्यायची पाखरू त्या पिंजऱ्यातून काढ आणि त्या या पिंजऱ्यात. पिंजऱ्यात. मग काय आपल्याला रान मोकळं हायला. मग मस्त टारारारी री, 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 री. कसं काय वाटलं लय भारी आयडिया राव असा चेअरमन जालिम माणूस आणलाय तू बघताच घटस्फोट करतो चला मग काय? असं कागदपत्र तयार करतो का बघितलं का जजने का जज लगेच पहिल्याच याला तारखेला ऑर्डर घटस्फोट चला तुमचं झालं का आम्हाला? लागा तयारीला मग का तुला घ्यायचं काय बघू आयला आले वाटतं भाऊसाहेब चला नमस्कार भाऊसाहेब नमस्कार नमस्कार तुमचीच वाट पाहत होतो कस काय चालली प्रॅक्टिस वगैरे एकदम व्यवस्थित चालू आहे काय लय नाव झालंय बा जगताप भाऊसाहेब सगळ्या कोर्टात तेच नाव ऐकतोय मी काय काम धंदे चालू आहेत व्यवस्थित आता काय आपलं कामच काय आणले ना तयार करून डॉक्युमेंट आणलं. सगळे सगळं मी नाव document बिव तयार दिल तर तसं सगळं पूर्ण पूर्ण घटस्फोट लगेच होणार लगेच लगेच ताबडतोब करून लय देतो. 2-3 तारखा नाही पडल्या पाहिजे नाही लगेच नाही नाही नाही, आपण त्यात हातखंड आहे आपला त्याच्यामध्ये हा, काही प्रकरण टाका काही लाचान टाका पण त्या बाईला घटस्फोट पाहिजे नाही पण ती तुम्ही दोघं मिळतो तो पाहा मिळतो होतं काही मिळतं जुळतं करायच्या तुम्ही गडीत पडू नका बाई लाकूड घेऊन मागं लागन बाईला डायरेक्ट घटस्फोट पाहिजे डॉक्युमेंटच असे तयार करायची फायलिंगच अशी करायची जज म्हणले पाहिजे आता घरी जाऊन देऊ का काय घटस्फोट नाही नाही असं प्रॉपर रांगवायचं प्रॉपर डॉक्युमेंट तयार करून आणले नक्की आणले? लगेच लगेच होणार 100% करून देतो लगेच बरं फीच काय फी आपली फी दिली ना हम्म. घटस्फोट लगेच करून देईन ताबडतोब तुम्ही जर व्यवस्थित करून दिलं ना सगळं भाऊसाहेब कोरा चेक देईन तुम्हाला कोरा तुम्ही फक्त अमाऊंट फक्त टाकायची फी भेटली पाहिजे आपली अहो फी आम्हाला माहित नाही भाऊसाहेब फी भेटलो काही बी करायला तयार होते तुम्हाला फी भेटणार फी भेटली हा, का मी तुम्हाला- लगेच करून देतो हा चला कुठे डॉक्युमेंट ते द्या. चला चला देतो तुम्हाला डॉक्युमेंट बघू याच्यावरती सह्या घ्यायच्या हा 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 असं असं. हा, याच्यावरती सह्या घ्या याच्यावरती बाईंच्या सह्या लागतात नाही का हा, बाईंच्या हा. सह्या घ्या बघ त्याच्यावरती अरे वा, वा. राहू द्या. पण त्याची सगळं विचारपूस व्यवस्थित झाली ना हा हा अहो सगळ्या बाईला बा असं वाटतंय मी कधी घटस्फोट घेऊ का अगोदरच काही म्हणजे नाही का हे आपल्यासाठी महत्वाचं प्रकरण आहे नक्की नक्की नक्की. होणार ना 100% बरं, तुम्ही 100%. आता गाडीतच थांबायचं तुम्ही फक्त मला सांगा कुठं कुठं सह्या घ्यायच्या या ठिकाणी आणि पाठीमागे इथं 2 या हा. 4 सह्या घ्यायच्या 4 सह्या घ्यायच्या लगेच करून देतो मी वा 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 चांगलं लिहिलंय बरोच चला ओके ओके तुम्ही ओके गाडीतच थांबायचं तुमचे डॉक्युमेंट आणि चेक तुम्हाला भेटून जाईल बरं ठीक बसा आहे गाडी. वाट हो, पाहतो हो, चालेल. वाह भारी काम केलं भाऊसाहेबांनी आता सुजाता बाईला आहे ना इथंच बोलून घेतो म्हणजे ना कामच होऊन जाईल ना टुटेगा बास ना बजेगी बासुरी हा चेअरमन बोलतोय अहो तुमचं ते विहिरीच्या प्रकरणासाठी तुम्ही माझ्या मागे लागले होते ना तेवढी विहीर मंजूर करून आणा अहो त्याचं प्रकरण सगळं मी तयार केलंय हा आणि तुम्ही पटकन या ते अधिकारी आलेले आहेत त्यांना सह्या घ्यायच्या तुमच्या ते थांबलेले आहेत गावात मी ते डॉक्युमेंट आणले तिथं तुम्ही सह्या करा आणि जा लगेच हा हा या बरोबर पटकन आम्ही तिथं वाकड्यावर बसलेलो बर वा 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 बाई येऊन राहिल्या आता काम पत्तेच झालं पाहिजे या कुठे चेअरमन हो इथंच होत्या काय तुम्ही हा इथे चालले हा. होते आता तुमची जी विहिरीचं आपल्याला करायचं होतं ना तुम्हाला विहीर घ्यायची होती शासनाकडून हा 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 त्याची सगळी झालं होय? कागदपत्रं- हा अहो, वाचायची गरजच नाही मी सगळे डॉक्युमेंट फायलिंग केलेले व्यवस्थित हा तुम्ही का? फक्त सह्या करा हा ते का अधिकारी आलेले आहेत गावामध्ये त्यांना आहे ना हे घ्या पेन मी सांगतो तिथं सह्या बापरे करा. मला तर इतका आनंद जाता मी पळतच आले करायचं असं या त्याच्यानंतर हा इथं दोन सह्या इथं. आता एकच राहिली हा हा, इथं एक करा हा, वाचू फोटो नका माझा काही हा हा, काय नाही काय वाचू नका तुम्ही हे करा हा, तुमचं आधार कार्ड जोडलेलं आहे ना मी ते हा, हा, हा.
उलट का लावलंय? काय नाही काय नाही, ते व्यवस्थित करतो आता. एकदम बरं भारी. झालं बाई. अहो 4 दिवसात तुमच्या विहिरीचं काम मंजूर आणि कामाला सुरुवात करू आपण लगेच. हा चालेल 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 चालेल. बरं आता मी चौका मला आहे ना त्या अधिकाऱ्यांना एक कागदपत्र हा द्यायचे हा चालेल आणि चालेल. त्यांना थोडेफार पैसे द्यावे लागतील ते मी देईल, तुम्ही काही काळजी करू नका. बरं बरं चालतंय. खुश का नाही? हो लई. एकदम मस्त. हा. मंगल झनानल. भाऊसाहेब या बरं खाली तुम्ही. झाल्या साहेब? हा तुम्ही बघून घ्या. बाईंच्या सगळ्या सह्या आणल्यात मी बरोबर. अरे बाप, एकदम एकदम ओके साहेब झाल्या सगळ्या. आता काळजीच करू नका. आता आहे ना हा. 2 तारखात घटस्फोट करून देतो मी. घटस्फोट म्हणजे झाला म्हणजे पक्का झाला पाहिजे. 1 नंबर 100% घटस्फोट करतो. आणि आहे ना बाईला खूपच त्रास दिला दिसतोय. हा लय त्रास म्हणजे आता काय सांगायचंय. तुम्ही बाईवर संकटाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे भाऊसाहेब. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा. सर्व लिहिलं याच्यामध्ये हा. मी. आता त्याला आपण काय करू, बाईला घटस्फोट झाला हा. का लगेच 4 शटांना खाल्ले की त्याला आतमध्ये टाकून त्याचा प्रयत्न करू. 100% म्हणजे आत असा टाकतो. खडी फोडायलाच पाठवायचा बाईचा नाव. 100%, 100%. असा चापकानीच हाणला पाहिजे जेलमध्ये. तुम्हाला आतमध्ये टाकतो जेलमध्ये हाणायसाठी. नाही नाही हो, आपल्याला कशाला आपल्याला तेवढं घटस्फोट करून द्या नेहमी. नक्की नक्की 100%. 100% होणार. 100%. बरं ते आम्ही आमच्या फीचं काय ऑफिसला पोहोच होईल तुमची फी. तुम्हाला जायच्या आत माणूस तिथं हजर होईल पैसे घेऊन. चेक पाठवतो का? हा चेक पाठवतो. कॅश काय पाहिजे ते तुम्हाला नक्की. नाही तर फोन पे नंबर आहे ना तुमचा, हाच नंबर आहे फोन पे. नाही फोन पे नका टाकू, चेक नाही पाठवा. बरं चेक पाठवून देईन ओके तुम्हाला. ओके ओके. पण काम असं नामी व्हायला 100%. 2 तारखा तुम्हाला डायव्हर्स झाला म्हणजे झाला. 100%. हा. काळजीच करू नका पाहिजे. तुम्ही आता. एवढं जर झालं ना तर आणखीन आमच्या गावात शाली संगी या 2-3 लेडीज आहेत यांची बी घटस्फोट करायची. सगळ्यांचे करून देतो तुम्ही एक खटी. हा हा एवढे मात्र परफेक्ट. नक्की, नक्की. बाळ्याचं जरा बघायचंय बरं का. पण बाळ्याला विचारतो घटस्फोट घ्यायचा आहे का दुसरी आणायची काय ते. 100%. नक्की चला, नक्की नक्की नक्की. या. ओके. बरं बरं चल, चल. चला. येऊ? आणि एवढं काम झालं यथा अवकाश आहे आपल्या तिकडं जेवायला पार्टी बिर्टी करू फार्म हाऊसला. 100%. 100%. या. येऊ मग. हा. ओके. दोन तारखेत घटस्फोट काय? कोणती बाई आहे आणि कोणाचा घटस्फोट आहे? सरपंचाला सांगावं लागल. कोणाची गाडी गाडी? ओ भाऊसाहेब, अरे कुठं आमच्या गावात? या 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 बाहेर या, जरा बाहेर या. आमच्या गावात आले आणि आमच्या वाडीवर चहा नाही पाणी नाही, हे शोभत करावं तुम्हाला. थोडं अर्जंट काम होतं. काय एवढं अर्जंट असतं बा काय? चेअरमनचा फोन आला होता. बरं मग ते डायव्हर्स साठी आलो होते का? आपण चेअरमन डायव्हर्स घेतात का काय? नाही नाही, ते एक सुजाता कोण आहे, सुजाता शिंदे. त्याच्या डायव्हर्सचं काहीतरी काम होतं, तेव्हा आलो होतो. अहो काहीतरी गैरसमज झाला असेल. सुजाता शिंदे नाही, सुजाता घोरपडे बिरपडे असेल. ते सुजाता शिंदे जी आहे ना, तिचा नवरा वर्षभर तिकडे आहे मुंबईला. नाही नाही, त्यांचे खूप भांडणं होते. नवरा लय मारतो म्हणे त्याला. अहो ते काय मुंबई नव्हतं का मारण्यासाठी? चेअरमनने सांगितलं मला. हिला काय करावं चेअरमनचे? नाही नाही, काहीतरी ना काहीतरी गोंधळ झालाय. तुम्ही एक काम करा, आता तुम्ही आहे ना असं जावा ऑफिसला जावा. मी फोन केला का मग या, मी बघतो काय करायचं ते. काहीतरी मोठा गोंधळ आहे. हे चेअरमन लय कारस्थानी माणूस आहे. अरे बापरे. तुम्ही बसा 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 बसा. जा तुम्ही जा, मी पाहून बघतो घ्या काय तुम्ही काय करायचं. असेल हा जा. सरपंच अरे तू कधी आला? आता चालू ह्यो माणूस आहे ना ह्यो हा. आणि चेअरमन हा. काहीतरी घटस्फोटाचं बोलत होते. 2 तारखेतच घटस्फोट करून देतो आणि अरे. फी किती आता आणि चेक देतो. चेअरमन लय कांड केलंय. त्यांनी काय केलंय, ते सुजाताबाई आहे ना, हा. तिला ते घटस्फोट मिळून देऊ राहिलेत. तू बरं. एक काम करतो आता इकडे. ओके. हा हा. झाला कामाला. चेअरमन घटस्फोट मिळून देतो काय बघतोच मी. साले सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको याचा टाऊकवर डोळा. अहो, भाऊसाहेब वाचवा राव. काय झालं काय झालं? त्या अहो ज्यांना घटस्फोट घ्यायचा होता त्या चेअरमन थांबा. गडबड घोटाळा करत्यात शाळा, गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा. थांबा थांबा बाहेर या. काय झालं? तुम्ही कसली सही घेतली माझी? घटस्फोटाची. घटस्फोटाची? हा? अहो मला नव्हतं द्यायचं. चेअरमननी ना फसवून घेतल्या सह्या माझ्याकडनं. ते पेपर द्या मला. तिथं म्हणले सुगंध त्यांची घटस्फोट घ्यायची आणि सुजाता नाव आहे माझं. सुजाता आहे हा का? हा एक मिनिट. हे नाव तुमचंच आहे ना, सुजाता शिंदे? हा हा हेच. आपण तुम्हाला घटस्फोट पाहिजे ना? नाही हो मला नाही पाहिजे. ते चेअरमनला चेअरमन मला पाहतेच मी. सांगितलं घटस्फोट घ्यायचा म्हणून. त्यांनी असंच सांगितलं सगळ्यांना. तुम्ही जा, मी पाहते त्यांना. थँक्यू. ठीक आहे. चेअरमन थांबा.
साले सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक